लॅमिएसी. लॅमिएसी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील सुगंधी वनस्पती. आता ही आशिया, युरोप, आफ्रिका ह्या भूप्रदेशात असे झुडपत असतात आणि तिची उंची साधारणपणे 30 सेंटीमीटर ते 120 सेंटीमीटर एवढे. आता बघा आपले हे कुंडीत लावलेली तुळस आहे. आता हिच्या पानाचा आकार असा गोल आहे, मध्ये मध्ये असे कातरीसारखे कातरते खड्डे असतात तिला. आणि हा जो फुलोरा येतो, हा फुलोरा येतो त्याला आपण मंजिऱ्या म्हणतो. आता ह्या मंजिऱ्यांमध्ये काय असतं तर मंजिऱ्यामध्ये बिया सुद्धा असतात आणि मंजिऱ्यामध्ये सुगंधी तेल सुद्धा असतं. तर अशा प्रकारे ही तुळस म्हणजे तुळशीच्या फुलाला फुलं असतं, त्याला मंजिऱ्या येतात, त्याच्यात बिया निघतात, त्याच्यातून सुगंधी तेल सुद्धा तयार होते. तर आता शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार ही जी तुळस आहे ही 20 तास ऑक्सिजन वायू सोडते आणि 4 तास फक्त कार्बन डायऑक्साईड वायू सोडते. तर अशा प्रकारे तुळस ही चांगले मंगल मानले जाते. आता तुळशीचे भरपूर प्रकार आहेत. आता तुळशीचे प्रकार आहे औषधी तुळस, कापूर तुळस, कृष्ण तुळस, राम तुळस, लवंग तुळस, काळी तुळस, अशा प्रकारे भरपूर अशा रान तुळस, भरपूर प्रकारच्या तुळशीचे प्रकार आहेत. आता आपण घरोघर काही लोक तुळशी वृंदावन लावतात. वृंदावन सुद्धा असं सिमेंटचं करतात आणि छान सकाळ संध्याकाळ दिवा लावतात आणि त्याच्याभोवती हिंदूबाई अशा फेरी घालतात, प्रार्थना सुद्धा म्हणतात, कारण आपल्याला आरोग्य लाभावं म्हणून असे करतात. आणि सकाळी सुद्धा पाणी आणि देवपूजा असं करतात, प्रार्थना सुद्धा म्हणतात. तर एवढंच काय, तिला कुटुंबातील सदस्य सुद्धा मानतात आणि तिचं लग्न सुद्धा करून देतात. तर अशा प्रकारे आता उद्या तुळसाचं लग्न पण होईल आणि अशा प्रकारे तिला एक सायंकाळी दिवा लावतात आणि तिला एक असं मंगलमय पवित्र असं हिंदू धर्मात स्थान प्राप्त झाले. आणि अशा प्रकारे हिचा उपयोगही भरपूर होतो. तर वारकरी संप्रदाय असतो तर त्याच्यामध्ये तुळसला खूप महत्त्वाचं स्थान असतं. आता हे जे लोक वारकरी संप्रदायाचे लोक जातात विठ्ठलाचे दर्शन घ्यायला, तुळशी माळा सुद्धा त्यांच्या गळ्यात असतात. विठ्ठलाला सुद्धा तुळशीची माळा मंजिरीची माळा करून ओवाळणी करतात. अशा प्रकारे ही तुळसला खूप मंगलमय स्थान प्राप्त झालेलं आहे. तर अशा प्रकारे औषधी गुणधर्माच्या बाबतीत तर काळी तुळस उपयोगी असते. काळी तुळशीचा औषधी करता खूप उपयोग असतो. आता अजून तिचे दुसरे उपयोग काय, आता ही तुळस आहे तर लहान मुलांना काय होतं, खोकला लागतो. मग आपल्यासारखे सुद्धा तुळशीची पानं, अद्रक, गवती चहा टाकून काढा करून पितो आणि म्हणजे आपल्याला खोकला झाला तर बरं वाटतं. आणि एवढंच काय तर लहान मुलांचा कान असं झालं तर असं पान तोडून त्याचा रस सुद्धा कानात टाकतो. आपल्याला मच्छर, चिलट, गांडील, माशी चावली तर ती आपण त्याच्यावर पानं चोळतो. एवढंच काय, गांडील माशी जर चावली तर ह्या कुंडीतली माती काढतो आणि आपण त्याला लावून देतो, म्हणजे ते आग कमी होते ना, थंडगार वाटतं आणि दाराची तुळस अशी उष्णता कमी सुद्धा करते. तर अशा प्रकारे ह्या
तुळशीचं खूप महत्त्व आहे. आणि मग एवढं काय मृत कोणी मेलं तर त्याच्यावर सुद्धा तुळशी पत्र ठेवतात. तर सकाळ संध्याकाळ दिवा बत्ती करून जर आपण बाया तुळशीला प्रदक्षिणा घालतात म्हणजे आपल्याला आरोग्य चांगलं राहतं अशा प्रकारे. तर तुळस ही आयुर्वेदात औषधी गुणधर्माच्या बाबतीत काळी तुळस खूप महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे सकाळ संध्याकाळ जवळजवळ साऱ्याच औषधीवर काळी तुळसच रामबाण आहे. तर अशा प्रकारे तुळसाची माहिती मी आपणापुढे सादर केली आहे. ती अवश्य पहा. आता तिचे लग्नसुद्धा होईल तर ते अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.